जगातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नारायणगाव जवळील खोडद येथील जायंट मायक्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप अर्थात जीएमआरटी वेधशाळा आणि तिच्यामुळे रखडलेला महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आजपर्यंत जीएमआरटी वेधशाळेच्या तांत्रिक हरकतींमुळे या प्रकल्पाच्या मूळ मार्गाला मोठा ब्रेक लागला होता। त्यामुळे हा प्रकल्प जवळपास थंड बस्त्यात गेल्याची सुद्धा चर्चा सुरू होती। मात्र आता या रखडलेल्या प्रकल्पाला थेट जपानचा बूस्टर मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी जायका संस्था आता या प्रकल्पासाठी पुढे आल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे पुन्हा एकदा ट्रॅकवर येण्याची आशा निर्माण झाली आहे आणि त्यामुळे याचं काम नेमकं कोणत्या टप्प्यात आलंय, पुणे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसराला याचा नेमका कसा फायदा होणार, या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेली अनेक वर्ष केवळ फायलींमध्ये अडकून पडलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। कारण एकीकडे हा प्रकल्प तांत्रिक अडचणी, बदलता आराखडा, निधीचा प्रश्न आणि राजकीय चर्चांमध्ये अडकून पडला होता। मात्र आता थेट जपानने या प्रकल्पामध्ये रस दाखवल्याची माहिती सुद्धा समोर आली असून वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवून आणणारा हा प्रकल्प मानला जातोय। विशेष म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करणारी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी अर्थात जायका आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुद्धा पुढे आल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आता नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण येत्या 22 मे रोजी पुणे महापालिकेमध्ये केंद्र सरकार, जपानी तज्ञ आणि स्थानिक प्रशासनाची एक उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीमध्ये इकॉनॉमिक ट्रायंगल म्हणजेच पुणे, नाशिक, ठाणे या 3 शहरांदरम्यान आर्थिक विकासाचं मोठं नेटवर्क उभं करण्यावर भर दिला जाणार आहे। दरम्यान या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश केवळ रेल्वे सुरू करणं हा नाहीये, तर पुणे, नाशिक आणि ठाणे या महाराष्ट्रातील 3 वेगाने विकसित होणाऱ्या शहरांना एका वेगवान रेल्वे नेटवर्कनं जोडण्याची ही संकल्पना आहे। त्यामुळे उद्योग, पर्यटन आणि नागरी विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। दरम्यान 22 मेच्या बैठकीचा अजेंडा साधारण असा असणार आहे की भविष्यातील शहर विकासाचा संपूर्ण नवा आराखडा तयार करणे, मेट्रो, बस, रिंग रोड, हायस्पीड रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांची सुसंगत जोडणी करून प्रवाशांना अखंड आणि वेगवान प्रवास सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। शिवाय रेल्वे स्थानकांच्या परिसरामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे, व्यावसायिक विकास वाढवणे, नवीन टाउनशिप विकसित करणे आणि नियोजित शहरीकरणाला गती देणे हा देखील या प्रकल्पाचा मोठा भाग असणार आहे। आपण खरं तर या प्रकल्पाविषयी याआधी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोललेलो आहोत, परंतु तुम्हाला माहिती आहे का, मुळात पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा सुरुवातीपासूनच महाराष्ट्रासाठी गेम चेंजर मानला जात होता। कारण पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक असा या रेल्वे मार्गाचा मूळ मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता। शिवाय हा मार्ग तुलनेने सरळ आणि कमी अंतराचा असल्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार होता आणि पुणे आणि नाशिक दरम्यानचा रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासोबतच चाकण सारख्या औद्योगिक पट्ट्यांना मोठा फायदा याचा झाला असता। त्याचबरोबर सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव सारख्या भागांमध्ये उद्योग, लॉजिस्टिक्स आणि व्यवसायाच्या नव्या संधी देखील निर्माण होण्याची अपेक्षा होती। परंतु या प्रकल्पाच्या मार्गामध्ये सर्वात मोठा अडथळा ठरला ती नारायणगाव जवळील खोडद येथील जीएमआरटी म्हणजेच जायंट मायक्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही वेधशाळा, जी जगातील अत्यंत महत्त्वाच्या रेडिओ दुर्बीण प्रणालींपैकी एक मानली जाणाऱ्या या वेधशाळेमध्ये अतिशय सूक्ष्म रेडिओ सिग्नल हे टिपले जातात। नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेद्वारे या वेधशाळेचं संचालन केलं जातं आणि जगभरातील संशोधक सुद्धा इथे संशोधनासाठी येत असतात। मात्र सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये वापरली जाणारी इलेक्ट्रिक प्रणाली, ओव्हरहेड वायरिंग, त्याचबरोबर सिग्नलिंग यंत्रणा आणि कम्युनिकेशन नेटवर्क मधून निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंपनांमुळे जीएमआरटीच्या वैज्ञानिक निरीक्षणांमध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकले असते, अशी गंभीर तांत्रिक हरकत वैज्ञानिक संस्थांनी मांडली होती आणि यामुळे या प्रकल्पाला मोठा ब्रेक लागला, ज्यामुळे या रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याची वेळ आली आणि याच टप्प्यावर संपूर्ण प्रकल्प रखडल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली। दरम्यान यानंतर पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या मूळ मार्गाऐवजी पुणे, चाकण, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक असा पर्याय सुद्धा मार्ग पुढे आला। मात्र या बदलामुळे रेल्वेचं अंतर वाढणार होतं,
खर्च वाढणार होता आणि प्रवासाचा वेळ सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त होणार अशी टीका सुरू झाली। यावर अनेक स्थानिक नागरिक, त्याचबरोबर व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी आंदोलनं सुरू केली। कारण संगमनेर आणि नारायणगाव मार्गे रेल्वे गेल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांना थेट आर्थिक फायदा सुद्धा यामुळे होणार होता। दरम्यान मार्ग बदल, निधी, तांत्रिक फेर आढावा आणि नव्या डीपीआर मुळे प्रकल्पाची गती ही आणखीनच मंदावली। काही अहवालानुसार महाराष्ट्र सरकारकडून महारेलला देण्यात आलेल्या सुमारे 685 कोटींच्या निधीबाबत सुद्धा अनिश्चितता निर्माण झाली होती आणि त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात गुंडाळला जाणार का असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला होता। अनेकांनी हा प्रकल्प आता केवळ कागदावरच राहणार अशी सुद्धा टीका केली होती। मात्र आता जायकाच्या एंट्रीमुळे परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जपानमधील वरिष्ठ अधिकारी तज्ञ लवकरच पुण्यामध्ये दाखल होणार असून त्यामध्ये काझुकी योशिओका, सेइचिरो अकिमुरा, तेशिको साइटो आणि योरुको नकोना यांसारख्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे। त्यांच्या समोर पुणे शहराचा भविष्यातील वाहतूक आराखडा, मेट्रो विस्तार, जमीन वापर नियोजन, स्मार्ट सिटी संकल्पना आणि मोठ्या पायाभूत सुविधांचा सविस्तर आराखडा सुद्धा सादर केला जाणार आहे। एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या शहरांना वेगवान रेल्वेने जोडण्याचं स्वप्न पुन्हा एकदा जिवंत होताना दिसतंय। अर्थात जपानी तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्य आणि नवीन नियोजनामुळे हा प्रकल्प पुन्हा ट्रॅकवर येणार का? पुणे नाशिक प्रवास खरंच वेगवान होणार का आणि महाराष्ट्राला आणखी एक आधुनिक रेल्वे कॉरिडॉर मिळणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। त्यामुळे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या कामाला जपानी बूस्टरने तरी वेग येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।